नमस्कार, साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी टोमॅटोची चटणी। ही चटणी सर्वांनाच आवडते कारण ती चवीला खूप छान लागते, जशी की थोडी आंबट थोडी तिखट। ही रेसिपी जशी चवीला आहे तशीच ती बनवण्यास देखील खूप सोपी आहे। चला तर मग बनवण्यास सुरू करूया। इथे मी 5 टोमॅटो घेतले आहे, त्यांना स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून घेतले आहे। इथे मी घेतले आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 उभे चिरलेले कांदे व कोथिंबीर। इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे, त्यात मी घालत आहे 2 चमचे तेल। तेल गरम झाले आहे, आता यात मी घालत आहे कांदे। कांदे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। इथे मी कांद्यांना व्यवस्थित परतून घेतले आहे। आता आपल्याला कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदे आपले व्यवस्थित तळले गेले आहे। आता यात मी घालत आहे हिरवी मिरची। मिरची देखील आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायची आहे। इथे आपली मिरची देखील व्यवस्थित तळली गेली आहे। आता यात आपण काही मसाले घालून घेऊयात। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर। आता याला आपण एकदा मिक्स करून घेऊयात। आता यात मी घालत आहे चिरलेले टोमॅटो। टोमॅटो घातल्यानंतर आता यावर मी चवीपुरते मीठ घालत आहे। या सर्व टोमॅटोंना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यावर आपण झाकण ठेवून चटणीला आपल्याला साधारणतः 7 ते 8 मिनिट बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। 7 ते 8 मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली चटणी किती छान दिसत आहे। इथे सर्व टोमॅटो नरम झाले आहेत। आता आपण टोमॅटोला अशा प्रकारे मिक्स करून घेत त्याला अशा प्रकारे थोडे थोडे स्मॅश करून घेणार आहोत, म्हणजे आपली चटणी व्यवस्थित शिजेल। पुन्हा एकदा 1 मिनिट शिजवून घेतल्यानंतर इथे आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपली चटणी, तशीच ती चवीला देखील खूप छान लागते। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला ही टोमॅटोची चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।